भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मृतक मुलगा तपीस याला तात्काळ न्याय देण्यात यावा याकरिता मुलाचे आईवडील मागील 33 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेले आहेत। आमरण उपोषणाला दिनांक 9 मे रोजी 33 दिवसाचा कालावधी लोटला, मात्र जिल्हा प्रशासनाने अजूनपर्यंत दखल घेतलेली नाही। मृतकाची आई बेबीनंदा घरडे हिची प्रकृती खालावली असून तिला 8 मे पासून शासकीय रुग्णालय भंडारा येथे भरती करण्यात आलेले आहे। मृतकाचे वडील दीनदयाल घरडे यांची सुद्धा प्रकृती खालावली असून त्यांना सुद्धा 10 मे पासून भरती करण्यात येणार आहे। या आमरण उपोषणाला भीम आर्मीचे भंडारा जिल्हा प्रभारी विक्रांत भालाधरे यांच्या नेतृत्वात पदाधिकारी यांनी त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून भीम आर्मीने पाठिंबा दिला असून कार्यकर्ते आमरण उपोषणाला बसलेले आहेत। आमरण उपोषणाची प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सुद्धा भीम आर्मीने दिलेला आहे आणि मोकाट फिरत असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात यावा याबाबतचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा, तहसीलदार भंडारा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा, अध्यक्ष वकील संघ, पोलीस निरीक्षक भंडारा यांना देण्यात आलेले आहे। आमरण उपोषणाला दिनांक 9 मे रोजी सायंकाळी 7 वाजता दरम्यान प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांची परिस्थिती जाणून घेतली। यावेळी उपोषणस्थळी विक्रांत भालाधरे भंडारा जिल्हा प्रभारी भीम आर्मी, अश्विन गोस्वामी जिल्हा संपर्क प्रमुख, प्यारेलाल तिबुडे भीम आर्मी, युगांतर मेश्राम, शुभम लोणारे, महेंद्र बनसोड, चेतन कानेकर, प्रल्हाद वानखेडे, अंजिरा रंगारी, अर्चना वानखेडे, मनोज खोब्रागडे, आशिष बोरकर, शुभम लोणारे, चेतन कानेकर, शुभम मडामे आणि भंडारा पोलीस निरीक्षक सुभाष बारसे प्रामुख्याने उपस्थित होते। ठिकाणी प्रभाकरजी मेश्राम सुद्धा भीम आर्मीचे पदाधिकारी आहेत, तर काय सांगाल या प्रकरणाबाबत? आज सर्वप्रथम माझ्या क्रांतिकारी जय भीम आर्मी संघटन जिल्हा भंडारातर्फे आज दीनदयालजी घरडे उपोषणाच्या त्यांच्या 33वा दिवस आणि उपोषण का बरं करायला बसले ते सर्वात मोठा इशू हा आहे। त्यांचा 20 वर्षीय मुलगा ज्याला जो मृतक तपीस घरडे त्याचं कसं मृत्यू झालं, पण त्याच्या आईवडिलाच्या मते तिथे अटेम्प्ट टू मर्डर, पण त्याचं कसं सर्व प्रक्रियेनुसार त्याला कसं दाखवण्यात आलेलं आहे की ॲक्सिडेंटल, म्हणून ह्या दोन गोष्टीच्या शब्दाचा जो फरक आहे त्या फरकामध्ये तपास व्हावा ही आमची सर्वात मोठी मागणी आहे। त्याच्यासाठी आम्ही भीम आर्मी संघटनतर्फे जिल्हाधिकारी साहेब आणि SP साहेब यांना आम्ही पत्र दिलेले आहोत आणि ह्या तपासामध्ये योग्य तो न्याय मिळावा ही आमची मागणी आहे आणि योग्य तो न्याय न मिळाल्यास आमची अतिशय तीव्र आंदोलनाचा इशारा आम्ही दर्शवितोय आम्ही भीम आर्मी संघटनतर्फे। आणि याच्यानंतर आता दीनदयालजी घरडे यांना पाठबळ, उपोषणाला पाठबळ म्हणून आमचं भीम आर्मी संपर्क प्रमुख जिल्हा भंडारा तो पण उपोषणाला बसलेला आहे आणि सोबत त्याच्या सगळं पूर्ण टीम, सहकारी वर्ग आणि आमच्या मुलाला जरी काही तब्येतीमध्ये फरक पडलं आणि त्याला काही कमी जास्त जाणवलं तर सर्वात मोठा तीव्र आंदोलनाचा इशारा आम्ही दाखवतो आणि दर्शवितो। हे प्रशासनाने आणि शासनाने लक्षात घ्यावे। मी संजीव भांबोरे पत्रकार, आज दिनांक 9 मे 2025 जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाला आज भेट दिली। मागील 33 दिवसापासून दीनदयाल नामदेव घरडे, त्याचप्रमाणे बेबीनंदा दीनदयाल घरडे यांनी आमरण उपोषणाला सुरू केलेलं आहे, परंतु त्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाकडे अजून येथील जिल्हा प्रशासनाने लक्ष दिलेलं नाही। त्यामुळे आज भीम आर्मीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी सुद्धा या अनशन आमरण उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे आणि या ठिकाणी भीम आर्मीचे भंडारा जिल्हा प्रभारी विक्रांत
भालाधरे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर काय सांगाल या उपोषणाबाबत, काय सांगाल, म्हणजे काय अन्याय झाला यांच्यावर? सर्वप्रथम जय भीम जय संविधान नमबुद्धाय. गेल्या 33 दिवसापासून तपेश दीनदयाल गर्डे याच्या मर्डर करून हत्या प्रकरणी त्यांचे आई वडील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेले आहेत, आमरण उपोषणावर बसलेले आहेत. पण आतापर्यंत पोलीस प्रशासनाकडून अजून दखल आलेली नाही. आणि त्यानंतर आम्ही जेव्हा SID साहेबांना, SP साहेबांना निवेदन दिले, कलेक्टर साहेबांना निवेदन दिले, त्याच्यानंतर मध्ये त्यांनी एक SIDची टीम नियुक्त केलेली आहे आणि अजूनपर्यंत एकही निकाल लागलेला नाही. आणि यासाठी तपेश दीनदयाल गर्डे त्याची आई काल दिनांक 8/5/2025 त्यांची तब्येत खूप जास्त खराब झालेली आहे. त्यांना ग्रामीण रुग्णालय भंडारा इथं हलवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती जास्तीत जास्त प्रमाणात हलवली आहे. आणि तसेच त्यांना न्याय मिळेल का, भीम आर्मी भंडारा जिल्हा टीम त्यांच्यासोबत त्यांना समर्थन देऊन आमरण उपोषणावर बसलेली आहे. आम्ही एक सांगू इच्छितो आमच्या भीम आर्मीच्या माध्यमातून की संविधान बाबासाहेबांनी लिहिलं आहे आणि आम्ही त्यांची मुलं आहे आणि आम्ही संविधानाच्या हक्कासाठी लढतोय आणि लढत राहू. आमचं एक आव्हान आहे भीम आर्मीतर्फे प्रशासनाला आणि आमच्या SP साहेबांना आम्ही आग्रहाची विनंती करतो की जे कोणी या प्रकरणामध्ये मारेकरी आहेत, त्याच खुलेआम निष्पक्ष घुमत आहेत आरोपी, त्यांना लवकरात लवकर तात्काळ त्यांच्यावर अटक करून गुन्हा लावून कारवाई करण्यात यावी. आणि आमचे जे तपेश गर्डे आहेत त्यांना रिसिव्ह न्याय मिळाला पाहिजे, याच्यासाठी भीम आर्मी आवाहन करते. आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये न्याय न मिळण्यास भीम आर्मी तीव्र आंदोलन करेल ही सांगिततो इच्छितो. जय भीम जय संविधान नमो बुद्धाय.